नंतर आता दुसऱ्या हाफमध्ये विराट स्पोर्ट चावे विपक्ष जियान स्पोर्ट चावे ह्या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना मैदानामध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची, जरा घाई करायची मित्रांनो. 4 षटकांचा सामना असेल. जरा स्पीडअप करायचं आहे, पंच आपण एकदा वॉर्न करायचं आहे सर्व संघांना. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी कोलिवली आणि आई गावदेवी दादूचा पाडा. या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. गावदेवी कोलिवली आणि आई गावदेवी दादूचा पाडा या दोन्ही संघाच्या संघाने सूचना असेल, आपण पहिली इनिंग संपेपर्यंत टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. नेक्स्ट मॅच गावदेवी कोलिवली विपक्ष आई गावदेवी दादूचा पाडा यांनी पहिली इनिंग संपेपर्यंत टॉस बॉक्समध्ये आपले कर्णधार उपस्थित ठेवायचे आहेत. चला पंच सामना चालू करायचा आहे. विराट स्पोर्ट चावे संघ प्रथम टॉस जिंकल्याच्या नंतर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय आपण. सलामीचा गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय. गोलंदाज महेंद्र. स्ट्राईकला हरेश, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय तो दिगंबर आणि सलामीचं षटक घेऊन येतो गोलंदाज महेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. दोन्ही एकाच गावातील संघ आहेत. नक्कीच सामना आपल्याला चुरशीचा बघायला मिळेल. दुपारच्या सत्रातील हा पहिला सामना आपण पाहतोय. विराट स्पोर्ट चावे विपक्ष रियान स्पोर्ट चावे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होता गोलंदाज महेंद्र. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. फुल टॉस चेंडू होता. फाईन लेग रिझन निवडला जाते. चेंडू जातोय पहिला बाउन्सवरती, दुसऱ्या बाउन्सवरती चौकार. 4 धावांनी संघाचं स्वतःचं खातं उघडतोय हरेश. कमांड इज गोलंदाजाने फुलटॉस चेंडू होता. नक्कीच त्याला फाईन लेग रिझनमध्ये ढकलण्यात यश आलं आणि 4 धावांनी संघाचं स्वतःचं खातं उघडलं जाते. धावसंख्या आहे ती पहिलं षटक पिवंत षटक मार्गस्थ असताना 4 या धावसंख्येवरती रियान स्पोर्ट्स चावे संघ विपक्ष आपण पाहतोय विराट स्पोर्ट्स चावे संघ. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा घेण्यात यश आलं. महेंद्रच्या गोलंदाजीवरती महेंद्र पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो. परत एकदा हरेश साडी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय महेंद्र. आता मात्र परत त्याच प्रकारचा चेंडू, तेच क्षेत्र निवडलं जात आहे. मात्र चेंडू जातोय सीमा पार. षटकार. कमांड इज नक्कीच बॅक टू बॅक दोन्ही फुलटॉस चेंडू हाताळले गेले आणि दोन्ही फुलटॉस चेंडूवरती तिन्ही चेंडू एक फुलटॉस चेंडू हाताळले होते. मात्र तिसऱ्या चेंडूवरती एकच धाव मिळते. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो महेंद्र. प्रथम स्ट्राईकला येईल तो फलंदाज दिगंबर. या स्पर्धेकडे आपल्याला आपण पाहतोय टॉस बॉक्स ज्यांच्या मार्फत मिळालंय स्वर्गीय सचिन सतीश गोने यांच्या स्मरणार्थ, तसेच रमेश रामचंद्र कासार यांच्या स्मरणार्थ साहिल कासार यांच्याकडून आपण हे टॉस बॉक्स पाहतो. परत एकदा फुलटॉस चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू एक अवंतर धाव देऊन जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती. सलग चौथा चेंडू हा सुद्धा फुलटॉस हाताळला होता महेंद्रने. मात्र रिव्ह्यू टीमरसाठी रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहायचं रिव्ह्यू चेक केला जातोय.
नो चेंडू आहे पंच, नो चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या आहे ती आपण पाहतोय. धावसंख्या आहे ती 12 आहे. धावसंख्येवरती सलग चौथा चेंडू सुद्धा फुलटॉस प्रकारचा हाताळला गेला. एकही चेंडू अजूनपर्यंत आपण पाहिला ज्याचा योग्य टप्पा पाहायला मिळाला नाही महेंद्रकडून. धावसंख्या आहे ती 12 या धावसंख्येवरती. फ्री हिटचा चेंडू असेल, पाहायचं फ्री हिटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या जात आहेत. महेंद्र सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईकला असेल फलंदाज, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. परत फुलटॉस चेंडू होता, परत फाईन लेग रिझन निवडला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार चौकार. दिगंबर आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे तो हरेश. सर्व चेंडू ही फुलटॉस पाहायला मिळाला. आपल्याला 4 धावणे धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती. P1च्या षटकामध्ये चांगली सुरुवात म्हणता येईल आपल्याला रियांश स्पोर्ट्स सावे संघाची. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. दिगंबरसाठी पाहायचं आहे कशा प्रकारे चेंडू हाताळेल. नक्कीच P1च्या षटकामध्ये चांगली धावसंख्या जमवण्यात यश आलंय. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय दिगंबर आणि हरीशला. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन परत एकदा सज्ज होतोय. आता मात्र राईटम राऊंड द विकेट मारा करेल तो दिगंबरसाठी. आता मात्र चांगला चेंडू होता. आता चेंडू जातोय मिड ऑन रिझनमध्ये. चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या तर स्पीडअप करायचं पंच आपण वॉन करायचं आहे. तर स्पीडअप करायचं पंच आपण वॉन करायचं आहे. सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्यात येतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. सर्व संघ आणि संघनायकांनी याचा नोंद घ्यायचा. आयोजक आपल्याला वारंवार सूचना देत आहेत. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचं याचं भान ठेवायचं आहे. पहिला चेंडू घेऊन सज्ज होतो निहाल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल तो निहालचा. बाईचा कशा प्रकारे गोलंदाजी करतो. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. बाईचं बॅटची कट घेऊन थर्डमॅन रिझनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. सिली थर्डमॅन मधला क्षेत्ररक्षण खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आपण पाहतोय. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान. धावसंख्या आहे ती 19. दुसरं षटक मार्गस्थ असताना रियांश स्पोर्ट्स सावे संघ. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो परत एकदा निहाल. स्ट्राईक लागला तो फलंदाज हरेश. सलामीची जोडी नक्कीच चांगली फलंदाजी करते आपल्या संघाडी. पुढचा चेंडू निहालचा. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. आता मात्र बॅटची कड मात्र यष्टीरक्षकाच्या पाठीमागे क्षेत्ररक्षकाकडून गफलत. चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. कमांड इथे या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना रियांश स्पोर्ट्स सावे संघ विपक्ष आपण पाहतोय विरा स्पोर्ट्स सावे संघ. निहाल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दिगंबरसाठी. आता मात्र चेंडू आपटलेला चेंडू पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. कव्हर रिझन मध्ये गडी बाद होतो. पहिल्या 23 या धावसंख्येवरती पहिला झटका बसतोय. कमांड इथे नवीन फलंदाज दिगंबरची जागा भरून काढण्यासाठी 23 या धावसंख्येवरती पहिल्या गड्याचं पतन होत आहे. दुसरं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईकला असेल भूषण, नॉन स्ट्राईकला असेल तो हरेश. ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. निहाल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या गड्याचं पतन होतंय 23 या धावसंख्येवरती. पाहिजे किती धावांचं आव्हान रचलं जात आहे रियांश स्पोर्ट्स सावे संघासमोर. नेक्स्ट मॅचसाठी तयार राहायचे दोन्ही संघ. कोलिवली संघ आणि त्यांच्या विपक्ष असेल आई गावदेवी दादूचा पाडा. फर्स्ट इनिंग संपेपर्यंत आपल्या दोन्ही संघाचे संघनायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी दादूचा पाडा संघ आणि गावदेवी कोलिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. त्याला स्पीडअप करायचं आहे. निहाल पुढचा चेंडू घेऊन सज्ज होईल भूषणसाठी.
पाहिजे भूषण एक उजव्या हाताचा फलंदाज पाहिजे कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. 23 या धावसंख्येवरती पहिल्या गाड्याचं पतन होत आहे. निहालचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. आता मात्र चांगला फटका पाहायचा. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल पकडला जातोय का? झेल मात्र सुटतोय. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला जातोय. नक्कीच झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय भूषणला. सोप्पा झेल होता. जिथे एकही धाव नव्हती तिथे नक्कीच एक धाव घेण्यात यश आले दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आहे ती 24 या धावसंख्येवरती दुसरं षटक मार्गस्थ असताना रियान स्पोर्ट्स संघ नाणेफेक हारल्याच्या नंतर चांगली सुरुवात करताना पाहतोय आपण. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आम्हाला पंच म्हणून ज्यांची कामगिरी पाहतोय आपण. पंच पॅनल पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा पंच पॅनल महाराष्ट्र. आता मात्र बॅटची कळ. यष्टीरक्षक झेल खाली येतोय. गडी बाद होतोय. सलामीची जोडी फोडण्यात यश येत आहे निहालला. कमॉन डीजे. नक्की 24 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज आपण पाहतोय विकास. आपण पाहतोय 24 धावा झालेल्या आहेत धावसंख्येमध्ये. प्रदीप भंडारी सर कोलिवली आणि बाळा पवार कोशिंबे हे पंच पॅनल पाहतोय. चांगलं असं पंचगिरी पाहतोय आपण. निहाल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता मात्र या चेंडूवरती हरेशच्या रूपाने नवीन फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज पाहतोय विकास. स्ट्राईकला असेल नॉन स्ट्राईकला असेल भूषण. निहाल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय विरा स्पोर्ट्स सावे संघासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. आपणला चेंडू मात्र चांगला फटका पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. दणदणीत असा षटकार. कमॉन डीजे. सावे संघ तिसरं षटक घेऊन अनिकेत पहिल्या चेंडूवरती गडी बाद. आता मात्र चांगला फटका पाहायचा मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल. आता मात्र चांगला फटका पाहायचा मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. कमॉन डीजे. चेंडू चांगले हाताळले होते मात्र तिसऱ्या चेंडूवरती जितेशने मात्र एक चांगला फटका खेळला आणि चेंडू सीमापार धाडून 6 धावांनी धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या आहे ती 36. तिसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र आपटलेला चेंडू त्याच पद्धतीने फटका खेळतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय सीमापार. षटकार. कमॉन डीजे. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके खेळले ते जितेशने. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी पाहतोय आपण जितेशच्या मार्फत. अनिकेतच्या दोन चेंडूवरती दोन षटकार खेचून आपल्या संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतोय ती 42 या धावसंख्येवरती. पाहायचं आहे पुढचा चेंडू घेऊन अनिकेत सज्ज होतोय जितेशसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल. तिसरा चेंडू पाहायचं काय होतं या चेंडूवरती. आता मात्र आपटलेला चेंडू होता त्याच प्रकारे फटका खेळण्याचा मानस मात्र निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या स्थिर राहते ती 42 या धावसंख्येवरती. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. पाठीमागे चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी झालाय तो अनिकेत. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय जितेशसाठी अनिकेत. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या आपण पाहतोय 42. रियान स्पोर्ट्स चावे विपक्ष विरा स्पोर्ट्स चावे हे दोन्ही एकाच गावातील संघ एकामेकाच्या समोर खेळताना पाहतोय आपण. आता मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक झेलवरती येतोय. सुंदर झेल पकडला जातोय. गडी बाद होतोय. जितेशच्या खेळीचा अंत होतोय. कमांड डीजे.
नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल जातोय मैदानामध्ये. नवीन फलंदाजी पाहतोय आपण राहुल जातोय मैदानामध्ये. नवीन गोलंदाजी मार्गावरती येतोय दिनेश. शेवटचं षटक असेल, पाहायचं शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जातोय रियान स्पोर्ट्स चावे संघासमोर. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो 42 या धावसंख्येवरती स्थिरावले. नवीन गोलंदाज पाहतोय आपण दिनेश. स्ट्राईकला असेल विकास, जो वैयक्तिक एका षटकानिशी 6 या धावसंख्येवरती खेळतोय. पाहिजे कशा प्रकारे या अनामरीच्या षटकामध्ये फटकेबाजी केली जाते. चला जरा स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. दिनेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सज्ज होतोय विकाससाठी. पहिला चेंडू पाहायचा आहे 42 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रियान स्पोर्ट्स चावे संघ. दोन्ही जे फलंदाज आहेत दोन्ही सख्खे भाऊ आहेत. स्ट्राईकला तो मोठा बंधू असेल छोटा बंधू. पहिला चेंडू चांगला फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू वेगाने निघून जातोय चौकार. 4 धावा. कमॉन डीजे. धावा आपण पाहतोय. नक्कीच खारबाव येथे चालू असलेल्या स्पर्धेमध्ये अनगाव संघाचे धनेश गरज यांनी नक्कीच चौकारांचे हॅट्रिक पूर्ण केले. अभिनंदन अनगाव संघाने, अभिनंदन. पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगला फटका आपण पाहिला आणि चेंडू सीमारेषे पार गेला. वेगाने चौकार. 4 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 46 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक मार्गस्थ असताना दिनेश मात्र सज्ज होतोय. दोन्ही बंधू आपण पाहतोय विकास आणि राहुल ही जोडी. नॉन स्ट्राईकला राहुल, स्ट्राईकला विकास. हे दोघं सख्या बंधूंची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. रियान स्पोर्ट्स चावे संघासाठी चांगली फलंदाजी करतायत. आता मात्र राईटम राऊंड द विकेट मारा करेल तो गोलंदाज दिनेश विकाससाठी. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय दिनेश टू विकास. 46 धावा चांगली धावसंख्या म्हणता येईल. पाहिजे आहे आजच्या दिवसातील हायेस्ट धावसंख्या उभारण्यात यश येते का रियान स्पोर्ट्स चावे संघाला. दिनेशचा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय विकाससाठी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल. पुढचा चेंडू नक्कीच. आता मात्र खूप स्वैर चेंडू पाहतोय आपण. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा करतोय. वाईट चेंडू एक अवांतर धाव देऊन जातोय. अवांतर धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 47 या धावसंख्येवरती. 4थं षटक मार्गस्थ असताना रियान स्पोर्ट्स चावे संघ. नेक्स्ट मॅच असेल गावदेवी कोलिवली विपक्ष आई गावदेवी दादूचा पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आता मात्र चांगला फटका लॉंग ऑन रिजन मध्ये चेंडू धाडला जातो. सीमा पार षटकार. कमॉन डीजे. संख्या 50 पार जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 53 या धावसंख्येवरती. चांगली फटकेबाजी करतो विकास. दिनेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. गावदेवी कोलिवली आणि आई गावदेवी दादूचा पाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी आयोजकांशी संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे आणि ह्या इनिंग संपेपर्यंत टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. आता मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहायचंय 2 धावा सुखरूप पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 55. या आजच्या दिवसातील मला वाटतं आता ह्या सामन्यात चालू असलेली धावसंख्या ही हायेस्ट पाहतोय आपण. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. पाहायचं किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं या षटकामध्ये विरा स्पोर्ट्स चावे संघासमोर.
ऐकलाय तो विकास चांगली फटकेबाजी करतोय. नक्कीच 2 षटकार 1 चौकार घेतला आपल्या संघासाठी. 2 चौकार घेतलेत. आता मात्र बॅटची कट घेऊन चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पाहिजे दुसरी धाव पूर्ण होते का. धाव दिली जाणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते ती 54 धावा 56 धावा सॉरी 56 धावा पाहतोय आपण फलकावरती. पुढचा चेंडू घेऊन दिनेश सज्ज होईल. आता स्ट्राईकला प्रथमच येतोय तो राहुल. पाहिजे आपल्या बंधूप्रमाणे तो सुद्धा फटकेबाजी करतोय का. राहुल आणि विकासी सख्या बंधूंची जोडी आपण मैदानावरती पाहतोय. रियान स्पोर्ट चावे संघासाठी. विपक्ष आपण पाहतोय विरा स्पोर्ट चावे, दोन्ही एकाच गावातील संघ. दिनेश मात्र सज्ज होतोय राईट आर्म वर विकेट मारा घेऊन राहुलसाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मात्र त्रिफळा चित होतोय. गडी बाद होतोय. राहुलच्या सुपाने 56 या धावसंख्येवरती हादरा बसतोय. कमांड इथे नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा होता. आई गावदेवी स्पोर्ट दादूचा पाडा या संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय काय असेल. बॅटिंग बॅटिंग घेण्याच्या मागचं कारण काय नाही, फिल्डर येतात. त्यानंतर दुपारचं सत्र आहे. समोरचा संघ पाहिला तर अतिशय ताकदवार आहे. तर किती धावांचा टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. या आउटफील्ड खेळपट्टी आपल्याला कशी वाटते. चांगली. शेवटचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक आयोजक खूप सारी मेहनत घेऊन आयोजन करत असतो. या आयोजकांबद्दल काय आपलं मत आहे. चांगलं आयोजन केलंय, आम्हाला खेळाची संधी दिली, त्यांचे आभार मानतो. टीम कोलिवली नाणेफेकी तुम्ही गमावले, नाणेफेकी जिंकली असे काय स्वीकारलास. फिल्डिंग. आता देखील फिल्डिंगच करायचे. 4 गोलंदाज आपल्या टीममध्ये कोणते असतील. मी स्वतः आहे, वैभव पाटील आहे, राहुल काटेचकर आहे. यावर्षी आपण चालू हंगामामध्ये ट्रॉफी जिंकली. हो, नक्कीच या स्पर्धेमध्ये बघत असताना कसं वाटतंय आणि आयोजनाबद्दल काय सांगाल.
आयोजन खूप चांगलं आहे आणि इथे संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नक्कीच दोन्ही टीमला दिवस बेस्ट ऑफ लक, कारण दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होत्या. या ठिकाणी टॉस बॉक्स टीम आईगाव देवी स्पोर्ट्स दादूचा पाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट और टू कम बॉक्स. निवळी संघाचे गोलंदाज कल्पेश निवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर आदित्य उत्तेकर देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण होम पिच आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत. तर हरेश भुईर यांना विनंती आहे आयोजकांच्या कमिटीच्या माध्यमातून आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅचला इथून मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पूर्वार्ध आपण पाहिला. पूर्वार्धामध्ये पहिल्या डावामध्ये फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग केली होती टीम विरा स्पोर्ट्स चावे संघाने, आणि बॅटिंग करत असताना धावा जमा केलेत त्या मात्र एकंदरीत 56 धावा आणि 57 धावांचं टार्गेट ठेवलं गेले. या आव्हानाचा मात्र पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल हे देखील पाहावं लागेल. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. बॅटर भावेश आणि त्याच्या साथीने अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंड वरती भावेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती अनिकेत ही जोडी पाहतोय. 24 बॉल आणि 57 धावांची गरज आपण पाहतोय. आई संतोषी माता चषक 2025चा हा थरार सिनियर गटातील सामने आज आपल्या भेटीला येत आहेत. खरं तर सकाळच्या सत्रापासून अत्यंत रोमहर्षक आपण सामने पाहिले. एकमेव सामना आहे तो अविस्मरणीय असेल या स्पर्धेतला, तो म्हणजे महापोली विपक्ष बोरपाडा. 6 बॉल 6 धावांची आवश्यकता होती. टीम महापोली संघ तिथून पराभूत झाला. खरं तर अत्यंत रोमहर्षक सामना, चुरशीचा सामना आपण पाहिला. प्रत्येक सामना इथे मात्र अटीतटीचा होताना आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. टीम चावे, अधिक वेळ घेऊ नका. दोन्ही संघ एकाच गावातील आहेत, त्यामुळे कोणताही संघ जरी पराजित झाला किंवा कोणताही संघ विजयी झाला तर विजय हा चावे गावाचा असणार आहे. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केलाय. स्ट्रायकर एंड वरती बॅटर भावेश पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन येतील. गोलंदाज दिगंबर, अष्टपैलू खेळाडू आहे दिगंबर. अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात असा गोलंदाजी ट्रॅक वरती. पॉवर प्लेचं षटक, P1चं हे पहिलं षटक आपण पाहतो. अत्यंत जबरदस्त क्षेत्ररक्षण सजवलं गेले. अगदी पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे. त्याच्यानंतर गली रिजन, सिलिमिड ऑफ, सिलिमिड ऑन, आणि त्याच्यानंतर पाहिलं तर डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर. ग्रीन सिग्नल पंचांचा येतोय. मॅचला शुभारंभ झालाय. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल रिव्हर्स खेळलाय, फुल टॉस होता. चांगल्या पद्धतीने डिफेन्स केला आणि प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट बॉलला पाठवून दिले. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पहिल्याच बॉल वरती ठोकलाय दमदार चौकार फलंदाज भावेशने. फलंदाजाचा आवडता बॉल, स्टान्स बदलला गेला आणि लगेच स्विच इट केला बॉलला. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात करत असताना बॅटर भावेश. 57 धावा दुपारचं सत्र. या 57 धावाचेच जरूर होतील, परंतु त्याकरिता प्रयत्न कायम ठेवावे लागतील. कारण ही खेळपट्टी आणि आउटफील्डचा विचार केला ना तर सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्याच्यामुळे हे देखील विसरून चालणार नाही आहे. धावसंख्या 4 वरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा दिगंबर सज्ज झालाय. पुढचा बॉल घेऊन राईटम ओव्हर द विकेटनं फलंदाज भावेशच्या विरोधात. स्टेप अप डोन खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं तर गली रिजन मध्ये बॉल निघून जातोय. एक सिंगल धाव घेतली गेली. स्टेप आउट झाले होते. पुढे सरकून इनफिल्डला क्लिअर करायचं होतं. मुवमेंट ओळखलं आणि दिगंबरने थोडासा चेंडू मागे ठेवला. त्यानंतर एक सिंगल कंप्लीट. स्ट्राइक देखील रोटेट होताना आपण पाहतोय. धावसंख्या 5 या अंकावरती.
पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. आई गावदेवी आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अग्रीपाडा अनगाव आयोजित आई संतोषी माता चषक 2025चा थरार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम दादूचा पाडाचा संगणक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांची सूचना आहे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर 5 धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात, ज्यामध्ये एक चौकार आलाय भावेशच्या बॅटमधून. स्ट्रायकर एंडवरती अनिकेत असेल. हॉट बॉल, जबरदस्त बॉल, क्लासिकल बॉल हाताळला गेला. खरं तर जसा टप्पा पडला स्विंग देखील पाहायला मिळाला आणि त्यानंतर गती देखील प्राप्त झाली. दिगंबरची हीच खासियत आहे आणि याच खासियतसाठी तो ओळखला जातो, जाणला जातो. व्हेरिएशन आहे त्याच्याकडे. धावसंख्येचा फळक आपण पाहिला 5 धावा धावफळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. राईट मुहूर्त विकेटने डिलिव्हर केला जाईल पुढचा बॉल. खोलवर टप्प्याचा बॉल, परफेक्ट सटीक यॉर्कर. अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज दिगंबरनं. प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या टप्प्यावरती तो हाताळतोय. पहिला बॉल फुलटॉस तो सोडला ना तर मग मात्र तिन्ही चेंडूमध्ये अप्रतिमता दाखवली गेली आहे. विकेट टू विकेट गोलंदाजी. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 6 धावा धावफळकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी, परंतु जे कार्य करायचंय ना तर मग या षटकामध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण, अन्यथा इथे मात्र विकेटची संधी निर्माण होऊ शकली असती. अखेरकार इथे पहा, बघता बघता 2 धावा पूर्ण झालेत. असं म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. इथे एकही धाव नव्हती, विकेटची संधी निर्माण झाली आहे. विकेट बाजूला ठेवली तर 2 धावा देखील प्राप्त. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 8 धावा धावफळकावरती आहेत. चेंडू क्रमांक 5 चा खेळ पूर्ण झालाय. शेवटचा बॉल शेष. गोलंदाज दिगंबर चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार आला परंतु त्यानंतर त्याने पलटवार केला, कमबॅक करून दिलाय. राईट मुहूर्त विकेटने शेवटचा अंतिम बॉल. स्ट्रायकर एंड वरती आपण भावेशला पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, तेच तरार बॉल. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्रचंड गतीने बॉल हाला हाताळला गेलं. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू बॉल विसावला गेला आणि त्यानंतर डॉट बॉल. पहिला षटक अखेरकार रियांश स्पोर्ट चावे संघाच्या नावावरती राहिलं, जिथून फक्त धावा आल्या त्या मात्र 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 18 बॉल मध्ये धावा काढायचे तब्बल 49. आता खडतर प्रवास टीम विरा स्पोर्ट चावे संघासाठी. 18 बॉल आणि तब्बल 49 धावा. खडतर प्रवासातून मार्ग शोधावा लागेल आणि ज्या वेळेला तुम्ही खडतर प्रवासामध्ये प्रवास करताना त्यावेळेला मग मात्र तुम्हाला तुमचे प्रयत्न प्रामाणिक ठेवावे लागतात. असं म्हटलं जातं ना की काटा टोचल्याशिवाय वाटा सापडत नाहीत. मात्र ही वाट विजयाची जर शोधायची असेल ना इथून, तर मात्र अटॅकिंग इज बेस्ट. इथून तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. चला स्पीडअप करा, विनंती आहे दोन्ही टीमला, कारण यानंतर खूप सारे मॅचेस बाकी आहेत आणि आज ते आपल्याला क्लिअर करायचे आहेत. एक संघ आज आपल्याला क्वालिफाय करायचा अंतिम 3 संघांमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावफळकावरती आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती जितेशला आणलंय. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत आहे, परंतु इथून दोन्ही फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल. प्रत्येक बॉलवरती आघात करावा लागेल. मॅच इथून मात्र पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. दुसऱ्या मॅचला इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ करण्याकरिता जितेश. चला अधिक वेळ घेताय, विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची. स्टँड इन डिलिव्हर, बिग 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 ठोकलाय षटकार.
वॉट शॉट, काय स्ट्रोक सजवला गेला, अगदी बॅटच्या रडार मध्ये होता आणि मिडल ऑफ द बॅट, टायमिंग प्रॉपर होते या फटक्यामध्ये. ज्ञानेश्वर कोणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला राईट मोर द विकेटनं. या बॉलला सोडून दिलं गेलंय आउट ऑफ द ऑफ स्टंप. हा दबाव आहे, ज्या वेळेला एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं ना त्यावेळेला मग अशा प्रकारची स्क्वेअर गोलंदाजी आपण नेहमीच पाहिले. इथे षटकार आल्यानंतर एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 15 धावा धावफलकावरती आहेत. एकमेव चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजावरती थोडासा मानसिक दबाव आहे. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शफल होऊन खेळण्यास समोरच्या दिशेला उडवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल इथे येतोय. धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 15. 57 धावांचा टार्गेट चेस करताना आपण पाहतोय या ठिकाणी विराट स्पोर्ट्स चावे टीमला. मात्र भावेश आणि अनिकेत चांगली बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तीच लाईन लेंथ, तोच टप्पा आणि तोच गतीचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. इथे देखील पाहिलं तर डॉट बॉल आलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज बॅटर पासून आणि यशस्वी झालाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं. जितेच्या पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला गेला आणि त्यानंतर सलगचे 2 बॉल डॉट. राईट मोहर द विकेटने पुढचा बॉल. तिसरा देखील त्याच टप्प्यावरती तीच लाईन लेंथ, सटीकता दाखवली जाते. चाणक्य पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. बुद्धीचा वापर केला जातोय गोलंदाजाकडून. त्याला ठाऊक आहे सातत्याने अनिकेत मोठे स्ट्रोक खेळायला जातोय. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून तो दूर ठेवतोय चेंडू आणि तिथे सक्सेस होतोय. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडू आणि धावसंख्या 15 वरती आहे. मात्र प्रत्येक डॉट बॉल इथे दबाव निर्माण करेल विराट स्पोर्ट्सचा चावे संघासमोर. यावेळेला समोरच्या दिशेनं विसेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु त्याला हुलकावणी दिली आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. थोडंसं मिसफिल्ड पाहायला मिळालं आणि त्याचं रूपांतर झालंय चौकारामध्ये. सांघिक धावसंख्या 19 या अंकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फाईट टू फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये. एकाच गावातील 2 संघ, परंतु मैत्रीपूर्व लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ना नावासाठी ना पैशासाठी, फक्त गावासाठी हे 2 संघ आमने सामने. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता, तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. उत्तुंग भरारी घेणारा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. व्हॉट अ बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिकेत आणि भावेश दोन्ही बाजूने चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय या मॅच मध्ये. आता चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 12 बॉल मध्ये धावा काढायच्या त्या 32. अर्थातच प्रत्येक षटकामागे 16 धावांची रिक्वायर्ड रन रेट इथे मात्र गाठावा लागेल. 12 बॉल 32 धावांची गरज आहे. सुरुवात दमदार झाली आहे, परंतु आता प्रश्न निर्माण झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमला. तर विनंती आहे, कोणत्या प्रकारचा वेळ दौडून देऊ नका, लगेचच मॅचला शुभारंभ करा. तर नक्कीच 2 षटकामध्ये 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि इथून मात्र 32 धावांची गरज. प्रदीप चौधरी यांचं देखील शुभागमन या दुपारच्या सत्रामध्ये या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. समीरा बियर शॉपचे प्रोप्रायटर्स आहेत
प्रदीप चौधरी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बॉल बत्तीची गरज. रफ अँड टफ मॅच मैदानाच्या आतमध्ये सामना रंगताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली होती रियांश स्पोर्ट्स चावे टीमनं, अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळालं, मात्र त्याचं तोडीस तोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. टिट फॉर टॅटचं उत्तर. सोन्या मात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत. निलेश गोणे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. लेट पण थेट या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कौशल भोईर यांना कोण विसरेल. चॉकलेट बॉय ऑफ वाणगाव, आपलं हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 3 ला इथे मात्र सुरुवात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती विक्रमला आणलाय. पहिला बॉल विक्रमचा. आडव्या बॅटने स्लॉग हिट केलाय. अगदी पाहिलं तर काऊ कॉर्नर आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतःला झुकवलं, स्वतःला वाकवलं आणि संघाच्या धाबा वाचवल्या. हेच तर महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये. गोलंदाजी आणि फलंदाजीपेक्षा सर्वात श्रेष्ठ काय असेल ना, तर मग तुमच्या टीमचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर तुमची गोलंदाजी चांगली होत असते. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकानं आपल्या टीमच्या धावा वाचवल्या. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली विपक्ष आई गावदेवी दादूचा पाडा. आणखीन एक बिग फाईट आपल्या भेटीला नक्कीच येईल. 2 मातबगार संघ या असोसिएशन्स मधील. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅटर पाहायला मिळेल अनिकेत. यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन ड्राईव्ह केलंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील झालंय. इथे मात्र थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. तू माय भाग मिल्का भाग. आता मात्र इथे नकार दिला गेलाय. 2 धावा इथे मात्र मिळतील. 2 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 28 धावा. गोलंदाज देखील तितकाच बेस्ट आहे, तितकाच फलंदाज देखील बेस्ट आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक बाजूने फलंदाज बेस्ट आहे तर दुसऱ्या बाजूने गोलंदाज देखील बेस्ट आहे. 28 धावा. प्रत्येक बॉल मागे आपल्याला इक्वेशन बदलताना पाहायला मिळेल. इथे चांगली बॅटिंग अनिकेत करतोय. अनिकेतचा विचार केला तर आतापर्यंत त्याने 2 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. जबरदस्त बॅटिंग तो करतोय मैदानाच्या आतमध्ये. राईट मुहूर्त विकेटने षटकातला पुढचा बॉल इथे समोरच्या बाजूने उडवलाय. बॉलला स्टँड इन डिलिव्हर. 20 मध्ये बॉलला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावा 6 षटकार. भरारी घेताना पाहायला मिळते. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचले 34 अंकावरती. आता जणू काय अनिकेतला रोखणं कठीण वाटू लागलंय. आता अनिकेतच्या विरोधात टीमला इथे षडयंत्र रचावं लागेल, रणनीती आखावी लागेल. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय, लय मध्ये फलंदाजी करतोय, इनफॉर्म फलंदाजी करतोय बॅटर अनिकेत. इथे आता विचार करण्यास प्रवृत्त केलं गेलंय, भाग पाडलं गेलंय ज्या पद्धतीने अनिकेत बॅटिंग करतोय. चालू असलेला सामना पण रियांश स्पोर्ट चावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये विरा स्पोर्ट चावे अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. सन्माननीय हरिमल देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा उडवलाय. व्हॉट शॉट. फलंदाज अनिकेत ऑन फायर. का बॅटिंग करतोय. बॉलला पाठवलाय आर पार सीमा पार. 6 धावा 6 षटकार. सन्माननीय अरुणजी गोणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हे गावातील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या स्पर्धेमध्ये आलात तर मग निश्चितपणाने मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. त्या षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40. काय बॅटिंग करतोय बॅटर अनिकेत. ही लढाई जिंकली अनिकेतनं. खरं तर बेस्ट वर्सेस बेस्ट होता, गोलंदाज बेस्ट होता, फलंदाज बेस्ट होता. अखेरकार अनिकेतने स्वतःला सिद्ध केलंय. ज्या पद्धतीने त्याने आपल्या नावाची दहशत केली आहे, त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय.
अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा इथं मात्र धावफळ करते. 17 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत मॅच मध्ये 8 बॉल मध्ये धावा काढायच्या 17. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. एक मोठा लक्ष्याचा पाठलाग करताना आतापर्यंत सकाळच्या 17 पासून आतापर्यंत पाहिलं तर एवढा मोठा टार्गेट कोणत्याही टीमने चेस केलेलं नाहीये. मात्र ती आता संधी निर्माण झाली आहे विराट स्पोर्ट्स चाबे संघाला. आणि जे पॉवर हिटिंग आपण षटकार पाहिले, अगदी लांबच लांब षटकार आपण पाहिले. हा षटकार तर अविस्मरणीय असेल या स्पर्धेमध्ये. इतक्या दूरवर ती चेंडूला फेकून दिलं. खरं तर ही रील व्हायरल होईल अशा पद्धतीचा हा षटकार होता. यानंतर देखील एक बिग फाईट पाहायला मिळेल. दादूचा पाडा विपक्ष कोलिवली. आठ बॉल 17ची गरज. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जय संतोषी माता चषक 2025 मध्ये जे प्रेक्षक अगदी पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. आता गोलंदाजावरती दबाव आहे. 2 ला 2 आले. तिसरा येईल का षटकार हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकर एंड वरती अनिकेत फसवलाय. यावेळेला मात्र विकेट तर केलंय, अतिरिक्त उंची गाठली आहे आणि लांबी देखील गाठली आहे. सलगचा तिसरा षटकार ठोकलाय फलंदाज अनिकेतनं. या स्पर्धेतली पहिली षटकारांची हायट्रिक नावावरती जाईल अनिकेतच्या. सलगच्या 3 बॉलवरती 3 षटकार. शेवटचा बॉल. परंतु सर्वात महत्वाचं आहे ना तर अनिकेतचा बॅट स्पीड. हा बॅट स्पीड खूप छान आहे. चांगल्या पद्धतीने बॅटचा स्पीड दाखवतोय आणि त्यानंतर चांगले स्ट्रोक खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 ला 3 षटकार लगावले गेलेत. षटकारांची हॅट्रिक या स्पर्धेतली पूर्ण करणारा खेळाडू अनिकेत. चौथा देखील आलाय. स्टँड इन डिलिव्हर विकेट बॉलला पाठवून दिलंय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी 4 बॉलवरती 4 षटकार. अनिकेत ऑन फायर. खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. सलगच्या 4 चेंडूवरती 4 षटकार आणि या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्यात 27. 6 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. बॉल आणि 5 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतो बॅटर भावेशला. अनिकेतने खूप चांगली बॅटिंग या मॅच मध्ये जरूर केली आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ. पहिला बॉल असेल गोलंदाज. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. मिड ऑफ क्षेत्राकडे बॉल पाठवलाय. 4 धावांसाठी दमदार चौकार.
रज विजयासाठी विराट स्पोर्ट चावे संघ विजयाच्या उंबरट्यावरती आणि शान के साथ हा विजय त्याने प्राप्त केलाय. अभिनंदन विराट स्पोर्ट चावे अँड हार्ड लक रियांश स्पोर्ट्स चावे. नक्की विनंती आहे दोन्ही टीमचे कर्णधार आपण संपर्क साधा. चावे संघाच्या दोन्ही कर्णधारांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आयोजन कमिटी सोबत. जाऊयात मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं 13 बॉलचा सामना करत तब्बल 43 धावांची खेळी साकारली असा प्लेअर ऑफ द मॅच अनिकेत ठरलाय या मॅच मध्ये. तर अनिकेत आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित केलं जाईल. या ठिकाणी अनिकेतला मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. अनिकेत या आपण. तेरा चेंडू आणि 43 धावांची साकारली खेळी आणि त्याच अनुषंगाने आपण त्याला देत आहोत मॅन ऑफ द मॅच. 13 बॉल आणि तब्बल 43 धावा, 4 चेंडूवरती 4 षटकार लगावले आणि आपल्या टीमला विजयामध्ये अगदी पाहिलं तर खारीचा वाटा उचललाय, सिंहाचा वाटा उचललाय. सन्माननीय अरुण गोने सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन सन्मानित करत आहोत. अगदी पाहिलं तर ज्या खेळाडूंना 13 बॉलमध्ये धावा जमा केल्या 43 आपल्या टीमसाठी आणि अभिनंदन. पुढील मॅचसाठी तुम्हाला आणि तुमच्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. वेल प्लेड. जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथे मात्र मॅचला प्रारंभ होतोय. एक बाजूने आपण पाहतोय टीम आई गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली, दुसऱ्या बाजूने गावदेवी स्पोर्ट्स दादूचा पाडा. परंतु आता गावदेवी कोणाला प्रसन्न होणार. विराट स्पोर्ट्स चावे संघाचे कर्णधार आणि रिया स्पोर्ट्स चावे संघाचे कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क करा. प्लीज विनंती असेल, आम्हाला देखील ते योग्य वाटत नाही वारंवार सूचना करण्यास, तर लगेचच आपण संपर्क साधा. टीम दादूचा पाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत पहिला संघ असा आहे की त्याने नाणेफेकी जिंकली आणि फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. खरं तर काही खेळाडू त्यांच्या ऑन द वे होते आणि त्याचमुळे इथे मात्र बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेला असं त्यांची स्टेटमेंट होती कर्णधाराची. समोर संघ आपण पाहिला तर कोलिवली बलाढ्य संघ आहे, त्यामुळे टार्गेट देखील मोठं ठेवणं अत्यंत गरजेचं असेल टीम दादूचा पाडा या संघाला. गेले 2-3 हंगामे ज्या दादूच्या पाडा संघाने आपले गावाच्या नावाने गाजवले आणि त्याच अनुषंगाने या संघाला सिनियर गटामध्ये दाखल केले गेले. खूप साऱ्या ट्रॉफीज जिंकल्या. अगदी पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा ज्याने आपल्या नावावरती केल्या. रियांश स्पोर्ट्स चावे आपण संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. दोन्ही टीम ज्या चावे गावच्या आहेत दोन्ही टीमचे कर्णधार जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी मॅचला झाली आहे सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हरेश आणि किरण. हरेश भोईर आणि किरण भोईर ही भोईर बंधूंची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये सलामीला पाहतोय. तर पहिल्या क्रमांकाचा षटक घेऊन येतोय गोलंदाज पोलार्ड. कोलिवली टीमचा हा पोलार्ड म्हणून नेहमीच चर्चेत राहिलाय हा खेळाडू. अगदी पाहिलं तर पॉइंट क्षेत्र आहे, गली रिजन आहे, थोडासा शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, सिली मिड ऑन नाही आहे, सिली मिड ऑफ आहे. आणि इथून मात्र या मॅचला झाली आहे सुरुवात.
लॉंग ऑन आणि मिड ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक. प्रारंभ होतोय मॅचला. स्ट्रायकर एंड वरती हरेश भोईर. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पोलार्डचा पहिला बॉल असेल. राईट अप ओव्हर द विकेटने डिलिव्हर केला जाईल. पहिलाच बॉल फटका फसलाय. उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. ओ माय गॉड, एक सोपा झेल त्या ठिकाणी सुटला गेलाय. खरं तर मी मगाशी देखील फील्ड रचनेचा ज्या वेळेला उल्लेख केला की सिली मिड ऑन नाहीये आणि त्याचाच फायदा हरेश भोईरला झालाय. 2 धावांनी टीमचं अकाउंट खोललं जात आहे. धावसंख्या 2 या अंकावरती. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला तरी काही प्लान्स देखील असू शकतात कर्णधाराचे. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. 2 धावा दफळकावरती जोडल्या जातात. हरेशला पहिलं जीवनदान मिळतं पहिल्याच बॉलवरती. त्याची ती विकेट महागात ठरू शकेल टीम कोलिवली संघासाठी. पोलार्ड पुढचा बॉल घेऊन राईट ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा त्याच क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर क्षेत्र निवडले यावेळेला आणि अगदी गतीने या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. कॉल कॉम्बिनेशन योग्य होता. पॉवर प्लेचं षटक फलंदाजांसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण इनफिल्डच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक असतात आणि फलंदाज सातत्याने त्या पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर करण्यासाठी प्रयत्न करत असतात. इथे पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. बिनगडीबाद 4. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल आई गावदेवी दादूचा पाडा या संघाची. यावेळेला मात्र पॅड वरती बॉल आदळला. थोडासा हाईट होता आणि त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायची धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 5 धावा. चेंडू क्रमांक 3 चा खेळ संपन्न झाला. चला आयोजकांची एक शेवटची आमच्याला सूचना आहे. पहा टीम चावे संघ दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच संपर्क साधा. अंतिम ऑफिशियल कॉल आहे आपल्यासाठी. 5 धावा धावफळकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून मात्र किरण भोईर जो डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज आहे. गेले 2 हंगामे ज्याने आपल्या बॅटिंगने गाजवले असा फलंदाज स्ट्राईक रेट वरती किरण भोईर. षटकातला पुढचा बॉल किरणच्या विरोधात. ऑड शॉट इनफिल्डला क्लिअर केलाय. अगदी ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. त्याला मात्र डिफेन्स केलाय चांगल्या पद्धतीनं. बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. या डावातला या इनिंगमधला पहिला आघात, पहिला चौकार किरण भोईरच्या बॅटमधून. खूप चांगला स्ट्रोक सजवला गेला. अगदी प्रॉपर टायमिंग होता आणि बॅटचा फ्लो देखील खूप छान होता. मिडल ऑफ द बॅट अगदी बॅटच्या मधोमध बॉलला घेतला आणि पाठवून दिलं 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पुढे पोहोचते एकंदरीत 9 या अंकावरती. पोलार्ड पुढचा बॉल घेऊन येतोय. हरेश या किरण करिता यावेळेला मात्र पुन्हा एकदा लॉंग ऑन खाली आहे आणि इनफिल्डला क्लिअर केलंय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. अरे त्या ठिकाणी पाहिलं तर किरणच्या बॅटमधून.